हाय हॅलो गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही मुंबईला फिरायला जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही पहाटे 6 वाजताच उठलो होतो. आमची तयारी झाली, मुलाची पण तयारी वगैरे करून घेतलं. त्यानंतर आम्ही लोणावळ्याला निघालो होतो. मग लोणावळ्याच्या अर्ध्या वाटेतच आम्हाला मुलांना खूपच भूक लागली होती, नाश्ता करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही घरूनच मसाले भात बनवून आणला होता. मग मुलाला पण जेवायला दिलं. मग आम्ही पण जेवून घेतले. मग बिस्लरीच्या बाटल्या पण आणल्या. त्यानंतर आम्ही रस्त्याच्या बाजूला जेवायला बसलो होतो आणि खूप छान वाटत होतं असं रम्य वातावरणात बसायला. त्यानंतर इथं झाडे फार होते आणि थंडगार हवा पण येत होती आणि सावली पण होती. त्यानंतर सगळ्या मुलांना प्लेटी आणल्या होत्या. मग प्लेटीमध्ये थोडं नाश्ता दिला. मग नाश्ता करून घेतला आम्ही. नाश्ता केल्याच्यानंतर ही बघा किती छान छान झाडे आहेत आणि बाजूलाच गाड्या येतात जातात. आणि अशा परिवारासोबत फिरायला जायला खूपच छान वाटतं, कारण का सहपरिवार गेल्याच्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलो. त्यानंतर निघालो आम्ही मुंबईकडे जाताना आम्हाला बघा किती छान अशी गुफा लागलेली आहे. छान छान लाईटी आहेत, मस्त कलरफुल वाटत होतं. असं वाटत होतं की संध्याकाळच झाली आता, पण ही संध्याकाळ नाही, ही गुफा आहे आणि मी पहिल्यांदाच पाहिली आहे ही गुफा. ह्याच्या आधी तर कधी गुफा वगैरे कधी पाहिली नव्हती. आणि अशा आम्हाला 4-5 गुफा लागल्या होत्या जाताना मुंबईला. आता संपतच आली आहे गुफा, बघा संपली बघा. मग संपल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो मुंबईला पोहोचल्याच्यानंतर राज ठाकरेचं घर आणि ऑफिस ही पाहून घेतलं. त्याच्या बाजूलाच शिवाजी पार्क पण होतं, ही पण पाहून घेतलं. मग येता येता ही अंबानीचं घर लागलं होतं आम्हाला. मग अंबानीचं घर पण बघितलं. आणि अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या की बस बघतच राहावं वाटत होतं. मग त्यानंतर आम्हाला थोडीफार ट्रॉफिक पण लागली होती. मग आम्ही ट्रॉफिकमध्ये 1 तास गुंतून राहिलो होतो. मग ट्रॉफिकमधून थोडंफार निघालो. आणि हा पण हायवे समुद्रामधूनच हा पूल आहे. मग या समुद्रामधूनच जात होताना खूप छान होतं, झाडे वगैरे लावली होती, खूप छान वाटत होतं. मग थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो मुंबईमध्ये. आणि ही आहे ताज हॉटेल. आणि पहिल्यांदाच पाहिली होती आणि मी पहिल्यांदाच मुंबईला आले होते. खूपच छान वाटत होतं. आणि ही पाहिल्याच्यानंतर माझे तर डोळे तृप्त झाले आणि खूप छान वाटत होतं ही पाहून. आणि खूप सारे लोक पण आले होते इथं पाहण्यासाठी. आणि इकडं आहे ताज हॉटेल आणि इकडल्या बाजूला आहे गेट ऑफ इंडिया. ताजमहल ही मुंबईची शान आहे आणि इथे पर्यटन स्थळ पण आहे. आणि खूप सारे रॉयल माणसं इथे येतात. आणि मुंबई अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच ताज हॉटेल आहे आणि त्याबरोबरच गेट ऑफ इंडिया पण आहे. गेट ऑफ इंडियाची 1923मध्ये मुंबईमध्ये स्थापना झालेली आहे. ज्या काळात ब्रिटिश लोक होते त्या काळात गेट ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. आणि आपला तिरंगा लहरत होता, त्याच्यामुळे मला तर खूप छान वाटत होतं आणि आपल्या देशाचा अभिमान पण मला वाटत होता. आणि हा आहे अरबी समुद्राच्या काठीला आहे ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया. आणि भारताची देवाण ही इथूनच होत राहते. आणि खूप साऱ्या बोटी आहेत आणि पाण्याचे बघा. आणि आमचं सगळं खूप छान वाटत होतं. त्याबरोबरच आमचे सगळे फॅमिली आम्ही सगळे इथंच बसलो होतो बघा. 100 रुपये तिकीट होतं सगळ्यांना. आणि आम्ही 35 एक सगळे आमचे सगळे परिवार होता, त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं. हाय हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे इंडिया गेटला. चला तुम्हाला दाखवते, चला या. हे बघा आमच्यासोबत आहे अनुष्का, गुंजिताई आणि अंश इकडे बघ. 1, 2, 3 स्टार्ट. ये इकडं चला. ही बघा इंडिया गेट. ये पिलू बाय बघा कसला भारी आहे बघा. हा ना, 1 मिनिट बंद करा. अंशू
गेट ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. मुंबई शहरातील ही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. सन 1924 मध्ये ब्रिटिश शासनामध्ये मुंबई येथे ब्रिटिश शासनाने स्थापना केलेली आहे गेट ऑफ इंडियाची. त्यावरून इथं भरपूर सारे पर्यटक येतात फिरण्यासाठी देश विदेशातून. आयुष्य कुठे गेला की त्यानंतर आम्ही खूपच थकलो होतो, त्याच्यामुळे आम्ही इथं बसलो होतो, थोडा आराम केला, फोटो वगैरे काढून घेतल्या मुलांच्या, आमच्या सगळ्यांच्या फोटो वगैरे काढून घेतल्या. वातावरणात खूपच छान वाटत होतं. त्यानंतर इथं बसलो आम्ही थोडा वेळ. खूप छान वाटत होतं इथं बसल्याच्या नंतर. खूप लोक पण इथं बघायला आले होते गेट ऑफ इंडिया. एवढा मोठा ना अरबी समुद्राच्या काठावरच गेट ऑफ इंडिया आहे. मग फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. आजच्यासाठी आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. किती मस्त वाटेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.